आता तृतीय पंथीयांनी देखील सरकारकडे लाडका योजनेची मागणी केली आहे। चंद्रपुरात मनसेच्या पुढाकाराने तृतीय पंथीयांना संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन दिलं। तृतीय पंथीय समाजातील दुर्लक्षित वंचित घटक असल्याची आठवण निवेदनाद्वारे करून दिली आहे। राज्यात बहिणी आणि भावांसाठी सरकारच्या योजना सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तृतीय पंथीयांनी देखील आवाज उचलला आहे। राज्य सरकारच्या वतीने सध्या जाहीर करण्यात आलेल्या तृतीय पंथीयांसाठीच्या योजनांची देखील सुयोग्य अंमलबजावणी होत नसल्याचे मनसेने लक्षात आणून दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तृतीय पंथीयांनी लाडका योजना राबवण्यासाठी आग्रह धरला आहे। आताच एक लाडकी बहीण योजना आणि त्याच्याच पाठोपाठ लाडका भाऊ योजना या दोन योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याची फॉर्म भरणे ते सगळे चालू आहे। पण त्यातच एक आपल्या समाजातला महत्त्वाचा घटक असलेले तृतीयपंथी जे समाजबांधव माझ्यासोबत आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तशीच एक लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनाप्रमाणेच एक योजना या महाराष्ट्र सरकारने तृतीयपंथीयांसाठी सुद्धा आणावी या मागणीचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे। याचा पाठपुरावा आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामार्फत सुद्धा मुख्यमंत्र्यांना करणार आहोत। त्यासोबतच दुसरी मागणी आमची हे होती की समाज कल्याण आणि सामाजिक न्याय विभागातर्फे एक योजना आहे तृतीयपंथी कल्याणकारी योजना म्हणून हे राज्य सरकार राबवत आहे, पण त्याचा कुठलाही लाभ या तृतीयपंथीयांना होत नाहीये। त्याचा सुद्धा लाभ यांना मिळावा आणि त्याची जनजागृती त्याची अवेअरनेस सरकारकडून करण्यात यावी याची सुद्धा मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना केलेली आहे। पैकी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना आणि महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कुठे पण तृतीयपंथी असेल यांच्यासाठी कुठलीच योजना अजून लागू केलेली गेलेली नाहीये। समाज कल्याण मार्फत जी योजना लागू केली होती त्याचा कुठलाच प्रचार झालेला नाहीये आणि त्याचं कुठलंच बेनिफिट किंवा फायदा तृतीयपंथीयांना मिळालेले नाहीये। गेल्या 14 वर्षापासून संबोधन ट्रस्ट तृतीयपंथी LGBT राईटसाठी काम करत आहेत आणि अशा कुठल्याच योजना अजून लागू झालेल्या नाहीये। त्या योजनेचा लवकरात लवकर या तृतीयपंथीयांना लाभ घेण्यात यावा अशी विनंती